सखी सावली काव्यांजली। काकू मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते, निदान माझं ऐकून तरी घे। मला काही एक ऐकायचं नाहीये। हार काढतो। काढ म्हटलं ना, दे म्हटलं। काकू काय करतेस तू? काकू थांब, काकू काकू अगं काकू हळू काढ तो हात। काकू थांब एक मिनिट, काकू लागतंय अगं। असू दे। काकू हात तुटेल। काय चाललंय तुमचं सुनंदाताई? पूजेचं घर आहे आणि तुम्ही कशा वागताय? आणि काय हो, केवढा आवाज आहे तुमचा? सगळ्यांनी इथं गोळा व्हावं असं वाटतंय का तुम्हाला? अहो मी तरी काय करू? ही माझी पुतणी, डोक्याला ताप झालाय नुसता। अनाथ म्हणून हिला सांभाळलं, लाडा कोडात वाढवलं, त्याचे हे पांग पेडते ही। होय तर तुम्ही तिचे किती लाड करताय बघितलं ना। मग अहो खरं तर मला जितकं शक्य होतं ना तेवढं सगळं करते मी हिच्या करता। आमचं जे दुकान आहे की नाही ते पण मी हिला एकटीला सांभाळायला दिलं। का म्हटलं, मुलीला तिच्या मनासारखं जगता यावं म्हणून। पण ही आईजीच्या जीवावर बायजी उदार। अहो आम्हाला शिळा भाकर तुकडा खायला देऊन स्वतः तूप रोटी खाते। बघा ना, स्वतःसाठी सोन्याचा दागिना केलाय तिनं। काकू अगं ऐकून तरी। तू गप्पा बस ग। मधुराताई, मीनाक्षीताई, अहो एखादा सोन्याचा दागिना घेणं म्हणजे तुमच्याकरता अगदी सहज सोपी गोष्ट आहे हो। पण आमचं तसं नाहीये ना, आम्हाला 2 वेळेला पोटभर जेवायला मिळालं तरी पुरेसे। पण ही अहो दुकानातले पैसे हिनं परस्पर उचलून। बस, बस करा। अहो किती बोलताय तिला? तिच्या गळ्यातला तो हार। अहो तो हारच बघा की किमान 4 तोळ्याचा तरी असेल, आणि 4 तोळे म्हणजे 3-3.5 लाख रुपये झाले। एवढे पैसे कुठून आणले हिने? अगो बाई, म्हणजे हिने दुसरं काही? बस, तो हार माझा आहे। तुमचा? अरे माझ्या कर्मा, म्हणजे आता तू चोऱ्याही करायला लागलीस? अरे रे रे रे, कुठून दुर्बुद्धी सुचली ग तुला? सुनंदाताई बस करा। हा हार हिनं चोरला नाही, मी स्वतःच्या हाताने दिला हिला। तुम्ही दिला? काय ग अंजली, जरा सुद्धा लाज वाटत नाही तुला? दुसऱ्यासमोर हात पसरलेस, घराण्याची अब्रू वेशीवर टांगलीस तू। हार काढ आणि देऊन टाक त्यांना। तुम्ही प्रत्येक गोष्टीचा उलटाच विचार का करता? हा हात तिनं मागितला नाही, मी स्वतः दिलाय तिला। अहो एवढा महागडा हार का दिला तुम्ही तिला? अहो लग्नाच्या वयाची मुलगी अशी रिकाम्या गळ्याने पूजेच्या ठिकाणी आली आहे, बरं दिसतं का ते? हा, तुम्ही तुमच्या मुलीला चांगलं नटून थटून आणलत नाही तर मला असं वाटत नाही का की अंजलीनी पण चांगलं दिसावं? मावशी जाऊ दे,
तुम्ही हा हार परत घ्या. थांब, असू दे तुझ्या गळ्यातच. मी मागितलाय का? पूजा झाली ना की आरामात दे, मला घाई नाहीये त्या हाराची. आता तुला कोणी काहीही बोलणार नाहीये, कारण बोलणाऱ्याचं तोंड मी कप्प केलंय. आणि हो, डोळे पुस. अगं अशा रडवेल्या चेहऱ्याने जाणार आहेस का पूजेच्या ठिकाणी? जा. सुनंदाताई, आपण कुठे आलोय, कशासाठी आलोय याचं तरी भान असू दे ना तुम्हाला. आता पुन्हा असले प्रकार घडायला नकोत काय? ताई, अशी दोघींना वेगवेगळी वागणूक देऊ नका. हिच्याही कष्टाची थोडी कदर करायला आनंद होईल. चल ताई. अगं ह्यानी तर तोंड बंद कर. अंजलीने हार घातला एवढं सांगितलंस. तू कुठून आलाय ते सांगितलं असतं ना तर तोंड कशी पडले नसते मी. चल आता. थँक्यू. मुली रागवल्या की सुंदर दिसतात असं म्हणतात, पण सुंदर मुली रागवल्या की कशा दिसतात? ऑफकोर्स अजून सुंदर दिसतात. पण श्रेष्ठा, तुला रागवण्याची गरज नाही आहे. तू ऑलरेडी सुंदर आहेस. You are the most beautiful lady on the planet. In the universe, galaxy. You know, मी एका मॅगझिनमध्ये वाचलं होतं. ब्युटी टिप्स बद्दलच्या मॅगझिनमध्ये मी वाचलं होतं. राग आल्यावर चेहरा स्ट्रेसफुल वाटतो, रिंकल्स येतात, मेकअप पण खराब होतो. तू माझा मूड आणि मेकअप दोन्ही खराब केलेस. त्याच्यामुळे मी आता वाईट दिसले काय का माझा मेकअप उडाला काय? तुला काय फरक पडतो? असं नाहीये ग. तू चिडलीस मला फरक पडतो. आता कशाला लाडीगोडी लावतोयस? मगाशी मला किती बोललास. तुला मीच चुकीची वाटते ना? शेवटी तुला तुझ्या बायकोचा पुळका आला म्हणून माझी चूक नसताना मला एवढं बोललास तू. हो वहिनी, तुम्ही इथे काय करताय? काही नाही ताई, जेवणाची व्यवस्था बघायला आले होते. अहो तुमच्याकडचं कार्य आहे आणि जेवणाची व्यवस्था तर छानच असणार आणि आजही सगळं उत्तमच असणार. बरं चला ना तुम्ही पूजेच्या मंडपात. सगळे तिकडेच आहेत ना? हो हो, तुम्ही पुढे व्हा, आलेच मी. आई बाबा आहेत तिथे. बरं ठीक आहे, चल. सगळेजण जेवण आणि प्रसादाबद्दलच बोलतायत. आता इतक्या लोकांचं जेवण मी कसं बनवू? लोक जेवण करून तृप्त होऊन नाही गेले तर
घराची शोभा होईल. आई रागावतील ते वेगळंच. काय करू मी आता? हे बघ, मला कोणाचा काहीही पुळका नाहीये. आई तुला जे काही बोलली त्यांनी मी रेस्टलेस झालो आणि ते फ्रस्ट्रेशन तुझ्यावर निघालं. दॅट्स इट. श्रेष्ठा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, आई चिडेल, आईला काहीतरी वाटेल, असं आपण वागूया नको. बस. झालं सांगून? जा आता. माझा राग गेला नाही आणि जाणारही नाही. खरं तर मीच घरी जाणार होते, पण म्हटलं कलिग्स मध्ये चर्चा नको म्हणून थांबले. कळलं? मी कान पकडतो. आय एम सॉरी. ठीक आहे, उठा बशा काढतो. हे बघ विशू, तू ह्यापुढे मला असं कधीच ओरडायचं नाहीस. नो वे. मी अजिबात ओरडणार नाही. आणि मी पुन्हा असं काही केलं तर तू देशील ती शिक्षा मान्य आहे मला. छान. दॅट्स माय ईश्वर तर सहजान कुर्बा. बरं, सगळे कलिग झालेत, वाट बघतायत तुझ्या. ओ, म्हणजे त्यासाठी तू माझी समजूत काढलीस? आत्ता कळलं मला. तुला खरंच असं वाटतं? चल. मधुरा, तुला अंजली बद्दल एवढं प्रेम केव्हापासून वाटायला लागलं ग? वाटणारच ना ग ताई. तिची काकू तिच्याशी कसं बोलते, कसं वागते पाहतेस ना ग तू. हो, हे तर मी कितीतरी वर्ष बघते. पण अंजलीची मला कमाल वाटत्या. त्या सुनंदा ताई तिला एवढं बोलल्या, पण हिनी एकदाही उलट उत्तर दिलं नाही त्यांना. सगळं ऐकून घेतलं. हे पण मी खूप वर्ष झालं बघते की तिची काकू तिला खूप बोलते आणि ती उलटून काही बोलत नाही, ऐकून घेते. बिचारी अंजली. अगं तिला आई वडील नाहीत तर काकूनी तिला सांभाळून घ्यायचं की हे असं वागायचं. मला खरंच खूप वाईट वाटतं अंजलीसाठी. म्हणजे तुला वाईट वाटलं म्हणून तू तुझा हार तिला दिलास घालायला? मी बरं माझ्या होणाऱ्या सुनेचा गळा रिकामा राहून देत. काय म्हणालीस? तुझी होणारी सून? होय, माझी होणारी सून. मधुरा, तुझ्या तोंडात साखर पडू. शेवटी सून म्हणून तू तिला पसंत केलंस तर? हो ताई, माझ्या ताईची निवड चुकीची नाही हे माझ्या लक्षात आलं. प्रीतमला अंजली सारखी बायको आणि मला अंजली सारखी सून मिळणं शक्यच नाही हे मला मान्य आहे. नेक्स्ट बोल. काय प्रीतम, अरे फोन करतो म्हणाला होतास ना. आय वॉज वेटिंग फॉर युअर कॉल. हे असं असतं तुझं. फॅमिलीमध्ये गेला ना की फॅमिलीचाच होऊन जातोस. अगदी बरोबर आहे. अगं धमाल चालू आहे इकडे. निक्स, तू पण असायला हवी होतीस. आणि आता लवकरच मी तुझ्या फॅमिलीचे मेंबर असणार आहे, हो ना? बस थोडा इंतजार ऑन. अँड यु नो व्हॉट, पूजा तिकडे चालू आहे पण इकडे मी इमॅजिन करते की जशी आपल्या लग्नाची पूजा सुरू आहे. मधुरा, खूप आनंदाची बातमी दिलीस ग तू. मी एवढे दिवस तुला सगळं सांगत होते, आत्ता पटलंय तुला. तू तिची सकाळी पत्रिका मागितलीस ना, तेव्हाच अंदाज आला होता मला, पण मी काही बोलले नाही. खरंच खूप आनंद झालाय मला. यापुढेही माझं असंच ऐकत जा. तुझं सगळं भलं होईल. आणि हो, मनात कुठलीही शंका ठेवू नकोस. माझ्या घरातल्या पूजेचा होमाचा वास जायच्या आत तुझ्या घरामध्ये शुभ कार्य सुरू होतंय असं दिसतंय मला. नाही ताई, आपल्याला एवढी घाई करून नाही चालणार.
हे लग्न व्हायच्या आधी बऱ्याच गोष्टी मला सांभाळायच्या. प्रीतमचं निकितावर खूप प्रेम आहे. त्याला तिच्यापासून दूर करून या लग्नासाठी पटवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून सांगते ताई, जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत ही गोष्ट आपल्यातच राहू देत ताई, प्लीज. हो ग बाई, मी कशाला कोणाला सांगू. आणि आता हे पूजेचं कार्य होऊन जाऊ देत, मग कसं काय करायचं ते बघू आपण. होईल, तेही लवकर होईल. येस, मी आता माझ्या मम्माच्या मागे लागून आहे ना, लवकरच आपल्या एंगेजमेंटचा मुहूर्त काढायला सांगते. निक्स, तू आधी लवकर इथे ये. आय एम रिअली मिसिंग यू. मी सुद्धा खूप मिस करतेय तुला. चल, नंतर करतो आता. हो, मला माहितीये तू बिझी असणार आहेस. चलो, एनिवेज यू कॅरी ऑन. लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. एक्सक्यूज मी प्रीतम, वन सेल्फी प्लीज. येस, वाय नॉट. मी तुमचे सगळे लाईव्ह बघते, खूप भारी असतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्लीज रिपोस्ट करा. डन. थँक्यू. प्रीतम काका, हे, हाय बॉय. प्रीतम काका, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. विशू, किती साधा आहे ना प्रीतम. मला तुमच्या बरोबर एक सेल्फी काढायची आहे. आधी मला सांग, फोन कुठून आणलास? माझ्या बाबांचा आहे. ओके, चल. एवढा मोठा सेलिब्रिटी आहे पण लोकांमध्ये सहज मिसळून जातो. स्वतःचा मोठेपणा अजिबात मिरवत नाही. पाय जमिनीवर येत त्याचे. माणसाने असावं तर असं. ओके. हा फोटो मी माझ्या सगळ्या मित्रांना दाखवेन. ओ, क्यूट आहेस तू. विशू, तुझा मावस भाऊ सोनं आहे, सोनं. खूप अभिमान वाटतो. नमस्कार. नमस्कार. अरे नमस्कार कृष्णकांतराव, या 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 या. अरे वा, वृंदाताई आले, हे बरं झालं. थोडा उशीर झाला यायला. आता काय सांगू तुम्हाला. अहो, मधुरा कालपासूनच ताईच्या मदतीसाठी इथे आलेली आहे. तेव्हा बायको घरात नसताना एकही वस्तू जागेवर सापडत नाही, हे काही तुम्हाला नव्याने सांगायला नको, नाही का? आणि ते काय आहे ना, प्रीतम सेलिब्रिटी असल्यामुळे आम्हालाही तसाच फील येतो. क्लास मेंटेन करावा लागतो ना. आणि मग कळत न कळत हे असा उशीर होतो. उघडते नाही दादा. तुला कधी कुठे काय बोलावं, हं? हिचं काही फारसं मनावर घेऊ नका तुम्ही. काय आहे, हिला ना सेलिब्रिटी, स्टेटस, पोझिशन अशा पद्धतीचे शब्द वापरण्याची सवय आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण जवळचे नातेवाईक आहोत, बाकी सगळं नंतर. बरं, चला सगळे आत वाट बघतात आहेत. हो. हा, पटकन जाऊया आत. चला. चला चल या. अक्काई, तू इथे काय करतेस? काय झालंय? तू एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतेस? काही नाही लाडू, मी जेवणाची व्यवस्था बघायला आले होते, पण इथे वेगळीच गडबड झाली आहे. म्हणजे पाहुण्यांना वाढायला पुरेसं जेवण नाहीये, आणि जे आहे ते कसं वाढायचं हा प्रश्न आहे. म्हणजे तूच बघ, म्हणजे तुला कळेल. अक्काई, हे सगळं जेवण पूजेला कसं चालेल? अगं तेच तर, मी केटरिंगवाल्यांना म्हणाले की साधं मराठमोळं जेवण हवंय ते आणा, पण ते नाही म्हणतायत ग. आता काय करायचं? आई म्हणाल्या की घरच्या पद्धतीचं जेवण जेवायला घाल. मला कळतच नाहीये लाडू, खूप भीती वाटते. अक्काई, हे बघ, तू शांत हो. हे लोक जर आपल्या पद्धतीने जेवण अरेंज करत नसतील मग सोड ना, आपण करू शकतो जेवण. पूजा सुरू व्हायला अजून वेळ आहे ना, तोपर्यंत आपला स्वयंपाक होऊन जाईल. अगं काहीही काय लाडू, खेळ आहे का हा सगळा?
अगं इतक्या कमी वेळात इतक्या लोकांचं जेवण बनवणं कसं शक्य आहे? का शक्य नाही? माझ्या अक्काईने ठरवलं ना तर सगळं शक्य होईल. अगं तू साक्षात अन्नपूर्णा आहेस. स्वयंपाकाला तुझा हात जरी लागला ना तरी तो असा तयार होईल, तोही स्वादिष्ट. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. आणि अक्काई, प्राचू आणि निमिषला जेव्हा काही खायला हवं असतं तेव्हा तू अगदी 2 मिनिटात बनवून देतेस ना. उपाशी ठेवतेस का त्यांना? नाही ना. मग तसंच पाहुण्यांना तू उपाशीपोटी जाऊ देणार आहेस का अक्काई? तुझ्यासारख्या अन्नपूर्णेला काहीच अवघड नाही. लाडू जमेल का ग? जमेल अक्काई, सगळं जमेल. बरं, मला असं वाटतं की आपण बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वयंपाकाला लागूया. बरं मला सांग, तू घरातलं वाण सामान कधी भरलेस? आत्ताच आठवड्यापूर्वी. म्हणजे महिन्याभराचं सामान तरी असेलच ना घरात? हो. आणि तसंही आपलं दुकान तर आहेच ना, त्याच्या बाजूला मार्केट सुद्धा आहे. स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी आणि शेगड्या आपण भाड्याने आणूयात, सगळं व्यवस्थित होईल. आता स्वयंपाक कुठे करायचा आहे तेवढं फक्त आपण बघून घेऊयात. अजून जे काही हवंय ते शिवादादा घेऊन ये. तू माझ्यासाठीच जन्माला आली आहेस बघ लाडू. आणि तू माझ्यासाठी.